नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो. तो म्हणजे असा आहे की सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये जी हत्या घडली आहे, बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपीनं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या केलेली आहे, या हत्येचा मी आज डीएस न्यूजच्या माध्यमातून जाहीर आणि तीव्र या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. मित्रांनो, डीएस न्यूजच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून मी प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला देतोय. डीएस न्यूजनं या हत्या प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत, ते घटनाक्रम कसा घडलेला आहे, या प्रकरणाची इत्थंभूत माहिती महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या प्रेक्षकांना या ठिकाणी प्रामाणिकपणे दिलेली आहे. परंतु ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये या आरोपींच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालं आणि त्या आरोपपत्रासोबत पोलीस विभागानं किंवा जी चौकशीसाठी नियुक्त केलेली समिती आहे, या समितीनं जो अहवाल सादर केला, यामध्ये जे फोटो त्या ठिकाणी देण्यात आले, हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. या फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हळहळलेला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे पहिल्यांदा आक्रमकपणे झालेले पाहिले, घायाळही तेवढे झालेले पाहिले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये या आरोपितांच्या विरोधात आग ओकताना डोळे सुद्धा मी या ठिकाणी पाहिलेले आहेत. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना मी सुद्धा काल गहिवरलो आणि त्यामुळे ही माहिती त्याच वेळी तुम्हाला देण्याचाही मी प्रयत्न केला, परंतु माझं मन हे लावलं, मी तुम्हाला ती माहिती देऊ शकलो नाही. ते फोटो सुद्धा मी पाहू शकलो नाही. ज्यावेळेस सोशल मीडियावर या फोटोंच्या माध्यमातून जनतेने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली, माध्यमांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली. अक्षरशः ज्यावेळेस हे फोटो पाहिले, त्यावेळेस संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 जी हत्या झाली, ही किती निर्घुणपणे करण्यात आली होती. ही सगळी घटना पाहिल्यानंतर एकच वाक्य तोंडातून आलं, अरे तुमच्यापेक्षा ही जनावरं बरी आहेत, किमान ती मुकी प्राणी आहेत, किमान त्यांना मया तरी आली असती. तुम्ही माणसासारखे माणसं, पण तुमच्यामध्ये एवढी हैवानिता घुसली कुठून, एवढी निर्दयीपणा तुमच्यात आला कुठून? ज्यावेळेस संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, हे 6 ते 7 जण आरोपी, ज्यामध्ये विष्णू चाटे यामध्ये जे काही या आरोपीनं त्या ठिकाणी फोनद्वारे बोलत होता, व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलत होता, आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबत असलेले 6 ते 7 सहकारी हे बेदमपणे संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी मारहाण करत होते. एक जण त्यांचा कपडे काढतोय, दुसरा पॅन्ट काढतोय, अक्षरशः उघडं करून वायर न, पाईप न, फायटर न, जेवढं मारता येईल तेवढं संतोष देशमुखला मारलं. एखाद्या प्राण्याला दगड जरी मारला आणि तो जर किंचाळत असेल तर तुमच्या आमच्या सारख्याला ते पाहून सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावर काटा येतो, मन गहिवरतं, भावनिक होतो आपण. आणि एखादा जर दगड मारत असेल तर त्याला थांबवण्याचं सुद्धा आपण काम करतो, जरी ते मूक जनावर असलं तरी. या ठिकाणी बोलता चालता आणि गावाला विकासाची दृष्टी दाखवणारा, अनेक सामाजिक पुरस्कार मिळवून देणारा सरपंच संतोष देशमुख, ज्यानं सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन आपल्या गावाचा विकास साधला होता आणि गावातल्या तरुणांना हाताला काम मिळावं, त्यामुळे आवादा कंपनीमध्ये आपल्या गावचे पोरं सुद्धा नोकरीला लावले होते आणि त्यांना मारलं. म्हणून त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या संतोष देशमुखाला केवळ खंडणीमध्ये आडवा का आला, आम्ही खंडणी मागत असताना तो आम्हाला विरोध का करतो, एवढाच एका कारणामुळं या आरोपींनी संतोष देशमुखांची अत्यंत निर्घुण हत्या केली. आणि हे सगळं मारत असताना ज्यावेळेस तो अर्धा मेला संतोष देशमुख त्या ठिकाणी पडलेले होते, त्यावेळेस त्यांना पाणी पाणी ज्यावेळेस ते बोलत होते, त्यावेळेस अरे मला काय मारायचं तर मारा, माझ्या लेकीसाठी फक्त मला जिवंत सोडा, एवढंच एक वाक्य बोलत होते. अशा वेळेला या निर्दयी माणसांनी, या जनावरांनी, या रानटी माणसांनी त्याच्या तोंडामध्ये पाणी देण्याऐवजी नको तो प्रकार केला. तो आज मला या ठिकाणी बोलणं सुद्धा या ठिकाणी उचित ठरत नाही. हे सगळं पाहिल्यानंतर या ठिकाणी मन हळहळलं, संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी हळहळला आणि या आरोपींना तात्काळ फासावर लटकवा हीच भावना प्रत्येकाची झाली आणि माझी सुद्धा झाली. हे सगळं करत असताना आज जवळपास 84 दिवस झालेले. या 84 दिवसामध्ये पोलिसांनी तपासणी त्या ठिकाणी केली, सीआयडी पथक त्या ठिकाणी आलेलं आहे, न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी होते, स्थानिक पोलीस त्या ठिकाणी चौकशी करतायत. हे सगळं करत असताना तपासाच्या अनेक पायऱ्या या अधिकाऱ्यांनी, पोलीस कर्मचाऱ्यांनी पार केलेल्या आहेत. एक एक घटना त्यांच्या समोर सगळ्या येत होत्या. कोण कशा पद्धतीनं या घटनेला त्या ठिकाणी पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करत होता, हे सगळं पोलिसांना माहिती आहे. पोलिसांना जेवढं माहिती आहे तेवढं गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माहिती आहे. आमदार सुरेश धस हे सातत्यानं जाहीर सभांमधून बोलत होते आणि ज्यांनी विधानसभेमध्ये जे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं होतं, जी घटनाक्रम त्यांनी सांगितला होता, अगदी तशाच पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या या ठिकाणी
निर्घुणपणे करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे जर आज नसते तर ही घटना दबल्या गेली असती, हे मी या ठिकाणी धाडसानं सांगतोय. कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख असतील, गावकरी असतील, यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांवर दबाव आणला, आंदोलन केलं, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नव्हता. ज्यावेळेस रस्ता रोको आंदोलन केलं, 12 तास हे रस्ता रोको आंदोलन गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनामध्ये जाऊन बसले. 5 तास ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि पोलीस अधीक्षकांना बोलावून घेऊन या संदर्भात तात्काळ तुम्ही गुन्हा दाखल करा, नसता आम्ही इथून उठणार नाही, पुढच्या परिणामाला सरकारला सामोरं जावं लागेल, हा जो इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. आणि त्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली आणि या प्रकरणातला हा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जो समाजाचा दबाव त्या ठिकाणी निर्माण झाला, तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील असतील, आमदार सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील, यांनी जाहीर सभा घेतल्या. आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा त्यामध्ये होते आणि या जाहीर सभांच्या माध्यमातून अनेक पुरावे या घटनेमध्ये नेमकी कशी घटना घडली, कशी हत्या झाली हे जाहीररित्या बोलल्या गेलं. सत्ताधारी आणि विरोधी आमदार हे या ठिकाणी पुराव्यानिशी बोलत होते. याच वेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी थेट बीड गाठलं. धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियाची, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तिच्या मुलीची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपला लढा आक्रमकपणे त्या ठिकाणी सुरू केला. अनेक पुरावे, अनेक कागदपत्र त्यांनी सुद्धा सादर केली. अजित पवार उपमुख्यमंत्री यांनाही दिली, मुख्यमंत्री असलेले आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही त्या फायली दिल्या, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या संदर्भातले पुरावे दिले. तरी सुद्धा या सगळ्या आरोपींच्या पाठीमागे जो मास्टर माइंड होता तो वाल्मिक कराड, हा वाल्मिक कराड पोलिसांना ताब्यात घेता आलेला नव्हता. वाल्मिक कराडवर ज्यावेळेस सामाजिक दबाव वाढला, पोलिसांवर दबाव वाढला, सरकारवर वाढला, त्यावेळेस हा वाल्मिक कराड पुण्यामध्ये स्वतःहून आत्मसमर्पण करतो. काय मी स्वतःहून या ठिकाणी हजर झालो म्हणून सांगतो काय, म्हणजे पोलिसांचं हे सुद्धा अपयश आहे, गृह मंत्रालयाचं अपयश आहे. आणि यानंतर आरोपी अटक झाले. त्यातला कृष्णा आंधळे आज 84 दिवस झाले तरी सुद्धा तो फरार आहे. तो अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. हे पोलीस प्रशासनाचं, गृह विभागाचं आणि राज्य सरकारचं अपयश आहे. हे दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं लागतंय. आजही यातला कृष्णा आंधळे सापडलेला नाहीये. परंतु वाल्मिक कराड हे या प्रकरणातले आकाय मास्टर माइंड आहे, मुख्य आरोपी आहे, हे सगळे सांगत होते. तरी सुद्धा त्या पद्धतीने या ठिकाणी लवकर तपास झालेला नव्हता. नंतर मोकोका अंतर्गत कारवाई झाली. अजूनही 302च्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी नाहीये. तो खंडणी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि या मोकोका अंतर्गत जी कारवाई झालेली आहे त्यामध्ये तो एक आरोपी त्या ठिकाणी आलेला आहे. तरी सुद्धा शासन या सगळ्या आरोपींच्या पाठीमागं जे मंत्री आहेत ते धनंजय मुंडे आहेत हे सगळेजण सांगत होते. कारण वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका लागल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टी सील झालेल्या आहेत, बँकेचे खाते सील झालेले, परंतु त्यांची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडे यांच्या सोबत एकत्रितपणे खरेदी केली. दोघांचे नाव एका प्रॉपर्टीवर आहेत. धनंजय मुंडे यांचे अत्यंत कट्टर समर्थक मित्र, आणि मित्रच नाही तर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळाचा कारभार पाहणारे, मंत्रिपदाचा कारभार पाहणारा हाच वाल्मिक कराड या ठिकाणी होता, हे सुरेश धस सातत्यानं सांगत होते. मग अशा वेळेला या आरोपींच्या पाठीमागं धनंजय मुंडे हेच आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या, त्यानंतर ही चौकशी पारदर्शकपणे होईल अशी सगळी मागणी त्या ठिकाणी करत होते. विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा परळीचा तालुका अध्यक्ष आहे. तो यामध्ये आरोपी झालेला आहे. तो खंडणीमध्ये पण आलेला आहे, 302 मध्ये पण आलेला आहे. आणि ज्यावेळेस सीडीआर, या सगळ्यांचे मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले त्यावेळेस सगळे एकमेकांच्या संपर्कात होते. संतोष देशमुखांची हत्या करताना यापैकी, आरोपितांपैकी काही मारत होते, काही त्याच्या अंगावर लघुशंका करत होते, कपडे काढत होते, याची व्हिडिओ शूटिंग करत होते, त्याचे फोटो काढत होते. याचा व्हिडिओ कॉल करून तो वाल्मिक कराड या ठिकाणी त्या मोबाईलवरून तो पाहत होता. किती दुर्दैवी घटना आहे ही. हे सगळं करत असताना, हे या ठिकाणी आरोपी मारत असताना हे रानटी जनावरं हे त्या ठिकाणी हसत होते, फोटो काढत होते, सेल्फी काढत होते. आणि संतोष देशमुखांची त्या ठिकाणी अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या डेड बॉडीचं, त्यांच्या मृत झालेल्या बॉडीची सुद्धा विटंबना या नालायकांनी केली. आणि यांच्या पाठीमागं वाल्मिक कराड आहे. आणि याचा जो संताप महाराष्ट्रामध्ये आहे, या संतापाचा उद्रेक आज या घटनेचे फोटो ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले तो संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज जिल्हाबंदी, गावबंदी करून लोकांनी दाखवून दिलेला आहे. आजही सरकार खडबडून जागा होत नाही. या सरकारमध्ये नीतिमत्ता नाहीये, नैतिकता नाहीये. धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला, हा दबावामुळे दिलेला आहे. ज्यावेळेस हे सगळे व्हिडिओ आले, यापूर्वी धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं यामध्ये जे आरोपी असतील त्यांना फाशी द्या. आता तर त्यांचे सगळे सोयरे, सगळे सोबती असलेले सहकारी
हे यामध्ये आरोपी म्हणून व्हिडिओमध्ये दिसत आहेत, फोटोमध्ये दिसत आहेत. आता यांना फाशी देणं तर गरजेचं आहेच, पण हे सगळं प्रकरण या ठिकाणी चर्चेत असताना राज्य सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथराव शिंदे हे तिन्ही पक्षाचे नेते आणि त्यांच्या पक्षाचे सगळे आमदार हे सपसेल फेल झालेले आहेत, हे नैतिकता शून्य झालेले आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. अशा घटना, अशा पद्धतीच्या हत्या यापूर्वी महाराष्ट्रात कधी झाल्या नाही आणि झाल्या असतील तर जनतेनं कधी पाहिल्या नाही. हे सगळं घडत असताना हे सगळे फोटो व्हिडिओ राज्य सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्रालयाकडे आलेले असताना सुद्धा यातले सीडीआरचे चौकशी करत असताना ते कॉल कोणी कुणाला केले, वाल्मिक कराडला विष्णू चाटेचा कॉल आहे, विष्णू चाटेला सुदर्शन घुलेचा कॉल आहे, हे सगळे एकमेकांचे फोन झाल्यानंतर वाल्मिक कराड यांचा फोन धनंजय मुंडे यांना सुद्धा झालाय असा आरोप थेट सुप्रियाताई सुळे यांनी आज केलाय. हे सगळं करत असताना यांचे सीडीआर का तपासल्या जात नाहीयेत? या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधीच घडलं नाही, कधीच झालं नाही. सत्ता प्रत्येकाची आलेली आहे, पण सत्तेचा माज इतका कुणाच्या डोक्यात गेला नव्हता जो आज या महायुती सरकारच्या डोक्यात गेलाय. ही जनतेची भावना आहे. आज जनता संतप्त आहे. कदाचित निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्ही विजयी झाला असाल, तुमचे आमदारही भरपूर आले असतील, तुम्हाला प्रचंड बहुमत सुद्धा मिळालं असेल, पण जनमताचा कौल आणि जनमताचा आधार हा प्रामाणिकपणे तुम्हाला मिळालाय का याचा सुद्धा विचार या राज्यकर्त्यांना करणं गरजेचं आहे. ही जी घटना आहे, या घटनेचा ते फोटो पाहिल्यानंतर मी यापूर्वीही निषेध केलेला आहे, जाहीर निषेध केलेला आहे, परंतु आज हे फोटो पाहिल्यानंतर मी पुन्हा एकदा या हत्येच्या घटनेचा, मी दुर्दैवी घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. आणि जे आरोपी पकडलेत यांना फासावर लटकावल्याशिवाय प्रशासनाने, शासनानं शांत राहू नये, गप्प बसू नये. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी यामध्ये जे कोणी या आरोपींना सहकार्य करणारे आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी करा अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यापुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, एवढ्यावर भागणार नाही, त्यांना सुद्धा सह आरोपी करा ही मागणी मनोज जरांगे पाटील करतायत. यासोबत सुरेश धस असतील किंवा बाकीचे विरोधी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी आमदार असतील, हे सुद्धा या ठिकाणी जाहीरपणे करतायत. त्याचं कारणही तसंच आहे. ही जी हत्या घडली ही खंडणी प्रकरणातून घडलेली आहे. आवाजा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाला जी खंडणी 2 कोटीची मागितली होती, या खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे. म्हणजे खंडणी प्रकरण घडलेलं आहे, अपहरण प्रकरण घडलेलं आहे, हत्याचं प्रकरण घडलेलं आहे आणि आता मृत बॉडीचं, डेड बॉडीची अवहेलना करणं हे सुद्धा एक प्रकरण या ठिकाणी घडलंय. याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा घडलेला आहे. आणि हे सगळं घडत असताना धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली आणि याच ठिकाणी 3 कोटीवरून 2 कोटीवरची खंडणी आवाजा कंपनीने द्यावी असं ठरलं. या बैठकीला धनंजय मुंडे आणि आवाजा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड हे उपस्थित होते. हे जाहीररित्या सत्तेमधले आमदार असलेल्या सुरेश धस यांनी सांगितलंय. का त्या फोनचे सीडीआर तपासले जात नाहीत? या ठिकाणी शासकीय निवासस्थानी बैठक झालीये का त्या अधिकाऱ्यांची आणि या बैठकीला उपस्थित ज्यांची नावं सुरेश धस यांनी सांगितलंय त्या लोकांची का चौकशी पोलीस प्रशासनाने अद्याप केलेली नाही? सुरेश धसांना का चौकशीला अद्याप बोलवलेलं नाही? हे सगळं पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना या नियुक्त कमिटीला करावं लागेल. नसता महाराष्ट्र आता शांत बसणार नाही. कारण अशा घटना या सुसंस्कृत महाराष्ट्रानं यापूर्वी कधी पाहिलेल्या नाही. इथं प्रत्येक जण संवेदनशील आहे, संस्कृतीला टिकून या ठिकाणी ठेवणारा आहे. पण अशा पद्धतीच्या किळसवाण्या घटना जर घडत असतील आणि एखाद्याची निर्घुणपणे हत्या करण्यात येत असेल तर त्याला पाठीशी घालणाऱ्याला हा महाराष्ट्र सोडणार नाही. हा सुद्धा इतिहास या महाराष्ट्रामध्ये आहे. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. ही जी घटना पाहिली, या घटनेनंतर एकच शब्द फक्त तोंडातून निघले आणि ते म्हणजे, अरे तुमच्यापेक्षा जनावर तरी बरी रे, किमान त्यांना माया आली असती. इतके निर्दयी तुम्ही कसे झाला? या निर्दयीपणाला ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलंय, ज्यांनी ज्यांनी यांचं पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय, ते सगळे सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी झाले पाहिजेत. ही मागणी सामाजिक कार्यकर्ते करतायत आणि मला सुद्धा तसंच वाटतं. मित्रांनो, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक फोटोज मी पाहिले. हे व्हिडिओ फोटो बद्दल मी तुम्हाला बोलणं सुद्धा माझ्याच्यानं शक्य नाहीये, कारण माझ्या भावना सुद्धा तितक्या तीव्र आणि संतापजनक झालेल्या आहेत. कारण अशी घटना 27 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी सुद्धा कधी अशी पाहिलेली नाही. हे मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लागतंय. सुदैवानं बनलं तरी काही हरकत नाही. अशी घटना मी पाहिली नाही. अशी घटना या पुढच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातच काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा घडली नाही पाहिजे. यासाठी दक्ष नागरिक म्हणून
तुम्ही सुद्धा जागरूक राहा, एकोप्यानं राहा आणि या घटनेला न्याय देण्यासाठी, देशमुख परिवाराला न्याय देण्यासाठी एकत्रितपणे ताकद लावून शेवटपर्यंत ताकदीनं आंदोलनाची भूमिका घ्यायची वेळ आली तरी घ्या, मागं पुन्हा हटू नका. हीच विनंती मी तुम्हाला डीएस न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. कारण गुन्हेगार जे असतात त्यांना जात नसते, धर्म नसते, पैसा हीच त्याची जात असते आणि गर्व आणि माज हेच त्याची जात असते. हे फक्त या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. ही घटना, ही माहिती मला तुमच्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं. हे सोशल मीडियावरचे फोटो तुमच्यापर्यंत सुद्धा आले असतील, ते तुम्हाला सुद्धा विचलित करू शकतील. अनेकांच्या घरामध्ये चुली पेटलेल्या नाहीयेत. अनेक माता भगिनींनी आम्ही ज्यावेळेस बोललो त्यांना बोलता सुद्धा आलं नाही, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अनेकांच्या बाईट्स घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते बाईट देताना एकतर ते रडत होते किंवा आक्रमकपणे बोलत होते किंवा शिवीगाळ करून बोलत होते. त्यांच्या बाईट सुद्धा घेणं आम्हाला या ठिकाणी शक्य झालेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, या घटनेचा राग, संताप काही विशिष्ट लोकांना होतोय की संपूर्ण महाराष्ट्राला होतोय? जो माणूस म्हणून या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये माणूस म्हणून जगत असेल त्याला निश्चितपणे या घटनेच्या वेदना होत असतील, चिडे येत असेल आणि संताप सुद्धा येत असेल, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेन की गोदी मीडियाची वाट आता पाहू नका. आपल्यासाठी कुणीतरी मीडिया आवाज उचलेल, कोणतं तरी चॅनल आपल्यासाठी काम करेल याची वाट बघू नका. जे सोशल मीडियावर आमच्यासारखे प्रतिनिधी, युट्यूब चॅनलवाले जे कोणी असतील, ही सत्य घटना रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येत असतील तर या चॅनल्सला निश्चितपणे सहकार्य करा. डीएस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.